ओम नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 82. एक कारखानदाराने दिवाळीनिमित्त एकदा आपल्या गुरूंना बोलावणे केले आणि त्यांच्या हस्ते नोकरांना बोनस वाटण्याचे ठरविले. दिवाळीच्या दिवशी त्याने आपल्या गुरूंना उच्चासनी बसून त्यांच्या दोन्ही कडेला नोकरांना बसविले आणि गुरूंच्या समोर रक्कम आणून ठेवून त्यापैकी प्रत्येकाला किती किती रक्कम द्यावयाची याबद्दलचा विचार त्यांच्यापुढे मांडला. त्यासमयी गुरूंच्या मनात आज जर आपण हे काम केले तर दरवर्षी आपल्यामागे ही उपाधी लागणार असा विचार आला. ते नोकरांना उद्देशून म्हणाले, आज माझ्याकडे बोनस वाटण्याची कामगिरी आली आहे खरी, पण यावर्षी कोणालाही बोनस देऊ नये असे माझे मत आहे. त्यावर त्यांना दम लागल्याने ते क्षणभर थांबले. गुरूंच्या तोंडचे ते शब्द ऐकताच नोकर लोक एकमेकांकडे टकमक पाहू लागले. कोणी मनातल्या मनात शिव्या देऊ लागले तर कोणी रागाने सरफडू लागले. एकंदरीत क्षणार्धात सर्व नोकरांची मने विकल्पाने भरून गेली. क्षणभराने गुरु आपल्या शिष्याला उद्देशून म्हणाले, दरवर्षी तुम्ही नोकरांना बोनस वाटता आणि ते सर्वजण हातात पैसा मिळाल्याबरोबर 4 दिवस मजा मारतात व सारे पैसे चेन करून संपवून टाकतात. तेव्हा याच पैशात आणखी थोडी भर घालून नोकरांच्या मुलांच्या शिक्षणाची जर तुम्ही सोय केली तर मजुराचा मुलगा मजूरच न राहता ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे व आवडीप्रमाणे शिक्षण घेऊन तो कारकून, मामलेदार, इंजिनियर किंवा डॉक्टर वगैरे होईल. करिता आजचा बोनस वाटण्याचा बेत रहित करावा असे माझे मत आहे. ही त्यांची विचारसरणी सर्वांना पसंत पडली. त्यावर सर्वांनी टाळ्या पिटून आनंदाने गुरूंचा जय जयकार केला. तात्पर्य: थोर पुरुषांच्या प्रत्येक कामात लोककल्याणाचाच उद्देश दिसतो. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.